लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं आपण, लिनियर ऑपरेटरचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं विथ रिस्पेक्ट टू गिव्हन बेसिस, आणि ते त्याचं आपण अल्गोरिथम पण पाहिलं होतं. आता आपण एक प्रॉपर्टी पाहू. प्रॉपर्टी काय आहे पहा. आपल्याला माहिती एखादं लिनियर ऑपरेटर असेल तर त्याचं मला काय करता येतं, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करता येतं. आणि हे जे दाखवतो आपण एखाद्या वेक्टरचा, जर हे याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, कोऑर्डिनेट रिलेटिव्ह टू द बेसिस एस असं म्हणतो, बरोबर. म्हणजे जे तुम्हाला बेसिस दिला असेल तर तुम्ही काय काढू शकता, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढू शकता. एखादा वेक्टर दिला असेल त्याचे काय करू शकता, कोऑर्डिनेट काढू शकता. आता पहा हा थेरम काय सांगतोय, आपण प्रूफ वगैरे नाही पाहणार कोणताच इथं, फक्त हे पहा, स्टेटमेंट पहा. टी हा काय दिलेला आहे, लिनियर ऑपरेटर आहे, आणि एस हा काय आहे, बेसिस आहे. आपण फायनाइट वेक्टर स्पेस शिकतोय. एस हा काय आहे, बेसिस आहे. देन फॉर इच किंवा फॉर एनी वेक्टर व्ही इन व्ही, याचा अर्थ मला सांगा, याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे. आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे ना, हे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आपण दोन्ही प्रकारे दाखवतो, काल पाहिलं ना. हे काय मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन टीच, आणि हा व्ही आहे म्हणजे हे काय आहेत, कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करा, हे इक्वल टू काय असतं, टी ऑफ व्ही. हे काय आहे, कोण सांगेल. व्ही हा वेक्टर आहे, त्याची इमेज पण काय येणार आहे, वेक्टर येणार आहे. म्हणजे हा वेक्टर आहे म्हणजे हे काय आहे, कोऑर्डिनेट आहे टी ऑफ व्ही चे. आता व्ही जर इथं असेल तर टी ऑफ व्ही कशात येणार आहे, टी ऑफ व्ही पण व्ही मध्येच येणार आहे ना. मग तुम्ही त्याचे काय काढू शकता, कोऑर्डिनेट काढू शकता रिलेटिव्ह टू द बेसिस एस. हे दोघं काय असतात, सेम असतात. हे दोघं काय असतात, सेम असतात. स्टेटमेंट लक्षात आलं, स्टेटमेंट लक्षात आलं का. आपण एक्झाम्पल पाहू, मग क्लिअर होईल. मला काय करायचं ते तुम्ही सांगा. consider the linear operator f from R2 and the basis S of example 3, that is f हे कुठून कुठून होतं एक्झाम्पल 3 मध्ये, R3 to R3. आपण जाऊ तिकडे, सॉरी R2 to R2 होतं, R2 to R2 वर लिनियर ऑपरेटर होता. डिफाईन कसा केलाय, f of xy is equal to 2x plus 3y, 4x minus 5y असा डिफाईन केलता वरच्या एक्झाम्पल मध्ये. आणि त्याचे बेसिस काय दिलते, 1 - 2 आणि 2 - 5 हे दिलते. आता याच्यासाठी काय करायचंय, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढायचंय. ऑलरेडी आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढलेलं आहे, ते कोणतं आहे, हे पहा. आपण अर्धा एक्झाम्पल पाहिलं होतं, पण सपोज करा त्याचं तुम्ही मला फक्त सांगायचं की काय असतं. याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढलं, एनी वेक्टर घ्या. मग मी कोणता वेक्टर घेतो, 5 आणि -7. मी काय करतो, 5 आणि -7 घेतो. माझ्याकडे 5 आणि -7, 5 आणि -7. तर याचं मला काय करायचंय, कोऑर्डिनेट काढायचे. कोऑर्डिनेट रिलेटिव्ह द बेसिस एस, म्हणजे मला असे काहीतरी शोधायचे, एक्स 1 - 2 प्लस वाय 2 - 5 हे शोधायचे, मला हे शोधायचे. आता पहा, ऑलरेडी माझ्याकडे याचा फॉर्म्युला आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं आहे, फॉर्म्युला तयार केलेला आहे. हा कोणता, हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. म्हणजे ए च्या जागी इथे किती टाका, 5 टाका, आणि बी च्या जागी किती टाका, 7 टाका, -7. हे जर सॉल्व्ह केलं तर किती येईल, 5 - 5 = 25, 7 - 2 = 14, म्हणजे किती येईल, 25 मधून 14 गेले 11, 1 - 2 प्लस y किती येईल, 5 - 2 = 10 आणि अधिक 7 म्हणजे -3, 2 - 5 येईल. सर पण तो वरच्या एक्झाम्पल साठी फॉर्म्युला आहे ना, इथं इक्वेशन दुसरे आहेत ना सर. नाही, तेच एक्झाम्पल आहे ना, तेच एक्झाम्पल आहे ना. 2x + 3y 4x - 5y, आणि बेसिस पण तेच आहे. दाखवा सर खालचे. 2x + 3y, मी तर लिहून घेतो वाटलं तर. हे किती आहे, 2x + 3y 4x - 5y, आणि बेसिस किती आहे, 1 - 2 आणि 2 - 5 हे याचे बेसिस आहे. ह्या
6.3 चे आणि 6.4 चे किती पहा बरं, तेच दिलंय का? तेच सर. 2x येस सर प्लस ते 3y 4. मग मी तो फॉर्म्युला वापरू शकतो ना, परत परत कशाला शोधायचा? ओके सर हो माझ्याकडे चालेल मी फॉर्म्युलाच लिहून घेतो. माझ्याकडे फॉर्म्युला काय आलाय बघा, a, b इज इक्वल टू 5a प्लस 2b. मी आता त्याला काय नाही म्हणत, तर मला याचा काही रोल नाही ना, फॉर्म्युला फाइंड आउट झाला, मला याचा काही रोल नाहीये बेसिसचा. हा माझा फॉर्म्युला आहे. आता ह्या एक्झाम्पलला येऊ आपण. एक्झाम्पलला काय पाहिजे ना आपल्याला, तर हे शो करायचं आहे. आपल्याला हे एक्झाम्पलला काय करायचं, हे शो करायचं. त्यासाठी हे एक्झाम्पल घेतो. काय शो करायचंय तुम्हाला, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. ऑलरेडी आपण वर जे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढले ते आपण अजूम करू की येतं आपल्याला काढायला. हे कोणतं आहे, 8, 11 आणि -6, -11 हे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. हे आहे आपल्याकडे, अजूम करू. म्हणजे ही गोष्ट आहे आपल्याकडं. आता मला काय काढायचंय, व्ही चा कोऑर्डिनेट काढायचे. व्ही चे काय करायचे, कोऑर्डिनेट काढायचे. तर व्ही आपण कोणता घेऊ, सपोज हा व्ही घेऊ, काही घेतलं तरी चालेल. हा व्ही घेऊ. त्याच्यानंतर मला त्याचे इमेजचे कोऑर्डिनेट काढायचे, म्हणजे एफ ऑफ व्ही काढायचा, एफ ऑफ व्ही काढायचा आणि त्याचे कोऑर्डिनेट काढायचे. आता व्ही किती घेतला, 5 आणि -7 घेतला. एफ ऑफ व्ही किती येईल या फॉर्म्युला टाकल्यावर, एफ ऑफ व्ही किती येईल तर पहा, हा किती येईल, -11 आणि 55 येईल. मला या दोघांचे कोऑर्डिनेट काढायचे आणि हे Yes. व्हेरीफाय करायचे. आता पहा, मग मी व्ही चे कोऑर्डिनेट कसे काढतो, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे मला 5 आणि -7 चे कोऑर्डिनेट काढायचे. तर a इज इक्वल टू 5 घ्यायचा, b इज इक्वल टू काय करायचं, -7 घ्यायचा. मग ह्या जर व्हॅल्यू इथं पुट केल्या तर काय येईल, a ची व्हॅल्यू 5 चा 5 25 आणि 7 दुने 14. 25 मधून 14 गेले किती आले, 11 आले. 11 11 u1 प्लस याच्यात जर व्हॅल्यू पुट केलं तर 5 दुने -10 आणि +7 किती येईल, 3 येईल ना. -17 -3. हो -3 नाही सर हो -3 -10 आणि +7 -3 आले बरोबर. म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय आले पहा, ही व्हॅल्यू किती आली तुमची, मी तरी 11 आणि -3 क्लोज ब्रॅकेट मध्ये लिहितात जनरली. हे कशात लिहितात, क्लोज ब्रॅकेट मध्ये 11 आणि -3. आता मला याचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत, -11 आणि -55, म्हणजे -11 आणि 55. ए ची व्हॅल्यू ही टाकायची, बी ची व्हॅल्यू ही टाकायची दिलेल्या फॉर्म्युल्यात. ए ची व्हॅल्यू जर ही टाकली तर हे किती येत आहेत, -55 आणि +110, म्हणजे हा किती आले, 55 आले, 55 u1. त्याच्यानंतर हे किती येतील, -22 आणि +22 आणि -55, म्हणजे किती आले, -33. -33 u2. म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय आले, याचे कोऑर्डिनेट किती आले, 55 आणि -33 या प्रकारे. म्हणजे पहिल्याचे कोऑर्डिनेट किती आहे, 11 आणि -3 आणि दुसऱ्याचे कोऑर्डिनेट किती आहे, हे. आता आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. हो, आपल्याला हे व्हेरीफाय करायचं. आता आपल्याकडे हा मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स इनटू कोऑर्डिनेट ऑफ व्ही, हे जर मल्टिप्लाय केले तर किती येतात पहा बरं, ते हे येतात. हे आलं म्हणजे काय आलं, एफ ऑफ व्ही चे कोऑर्डिनेट आले. समजलं हे, हा फक्त थेरम व्हेरीफाय करा, बाकी काय नाही. म्हणजे तुम्हाला जर कोऑर्डिनेट काढायचे, आवाज नाही आला, नंतर परत सांगा. एबीचे व्हॅल्यू -7 आणि 55 का घेतल्या, एबीचे व्हॅल्यू कोणत्या, मला याचे कोऑर्डिनेट काढायचे ना, -11 मला याचे कोऑर्डिनेट काढायचे ना. मग एफ ऑफ व्ही किती घेतलाय मी, ही माझी चॉईस आहे. 5 - 7 ही माझी चॉईस आहे. मग मला एफ ऑफ व्ही काढायचं. एफ ऑफ व्ही किती आला तुमचा,
याच्या किमती टाकल्या नाही याच्यात आपण -11 आणि 55. याच्यात जे किमती टाकल्या ना एफ ऑफ यू व्ही तर किती आला माझा -1155 आला. त्याच्यामुळे तो घेतला. मला जे काढायचे ते मिळालं. लक्षात येतंय का? कोऑर्डिनेट काढून परत त्यांचे इमेजचे कोऑर्डिनेट काढले. हो, इमेज काढली त्याची आणि इमेजचे कोऑर्डिनेट काढले. हे तेच आहे ना, इमेज काढायची आणि इमेजचे काय करायचे कोऑर्डिनेट काढायचे. पहा इथं वाटलं तर पहा 5 आणि 7 टाका. 5 आणि -7 हे किती आले 10 मायनस 7 त्रिक 21 म्हणजे हे किती आले -11 आले. त्याच्यामुळे हा -11 इथं तेच टाका 5 आणि -7 हे सॉल्व्ह करा तर किती येतील 55 येतील. समजलं हे? तर आणखी एखादं एक्झाम्पल. सर थोडं रफ करून दाखवा ना. काय करू? सर म्हणजे ब्लँक स्पेस वर करून दाखवा सर. ब्लँक स्पेस वर करायला सगळं मटेरियल लागतं. आपण एक सोपं उदाहरण घेऊ. पूर्ण करू मग तुमच्या लक्षात येईल. पहिल्यापासून म्हणजे आधीचे क्लिअर होतील पॉइंट आणि हे पण क्लिअर होईल पॉइंट. एफ हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन घेऊ. R2 to R2 घेऊ. R2 to R2. तर काय करायचंय मला एखादं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन घेऊ आपण थोडस सोपं. काय घेऊ x प्लस वाय कॉमा एक्स हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन घेऊ. वाय घेऊ आपण वाटलं तर. एक्स म्हणलं इझी होईल ते. वाय हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन घेतलं. बेसिस घ्यायचे कोणते घेऊ आपण सांगा कोणते सोपे घेऊ आपण 1 1 आणि सर स्टँडर्ड 1 0. नाही स्टँडर्ड नको. स्टँडर्ड म्हणलं ना सगळं इझी होऊन जातं. काहीच करायची गरज नाही. आहे असंच दिसतं ते. आपल्याला थोडस अवघड पाहिजे पण थोडस अवघड जास्त नको कारण मग वेळ जाईल. हा झाला. आता आपल्याला काय शो करायचे माझं टार्गेट पहा. माझं टार्गेट काय आहे एफ याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन एफचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन रिलेटिव्ह टू द बेसिस एस. कोणताही एखादा वेक्टर घेतला त्याचं काय करायचं कोऑर्डिनेट काढायचे. नंतर एफ ऑफ व्ही काढायचा आणि त्याचे काय करायचे कोऑर्डिनेट काढायचे. कारण बेसिस सेमच राहणार आहे. लिनियर ऑपरेटर आहे म्हणजे माझं व्ही पासून कुठे जाणार आहे व्ही पर्यंत जाणार आहे. आता पहा व्ही घेतला मी काय केलं व्ही घेतला. कोणता घ्यायचा व्ही तुम्ही सांगा आता तुमची चॉईस. 2,3 2,3 घेऊ. आपल्याकडे हे सगळं मटेरियल आहे. आता मला हे काढायचंय. मला सुरुवातीला काय करावं लागेल मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढावं लागेल. नंतर काय काढावं लागतील कोऑर्डिनेट ऑफ व्ही काढावं लागतील. नंतर काय काढावं लागणार एफ ऑफ व्ही काढावं त्याचे कोऑर्डिनेट काढावं लागतील. मग हे मला व्हेरीफाय करावं लागेल. आता 1 बाय 1 काढून मग ते इरेज करू आपण जे येईल ते माझ्याकडे. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं काढायचं तर आपल्या अल्गोरिथमने जायचं. अल्गोरिथमने काय करायचं ए आणि बी हे आर्बिट्ररी वेक्टर घ्यायचे. ते याच्या लिनियर कॉम्बिनेशनला लिहायचे. ते कशाच्या लिनियर कॉम्बिनेशनला लिहायचे याच्या म्हणजे एक्स 1 1 एखाद्याला हॉरिझॉन्टल लिहायचं असेल तरी तसं लिहू शकता. म्हणजे रोला 1 आणि 0 याच्यावरून जर इक्वेशन कॅल्क्युलेट केलं तर काय येईल एक्स प्लस वाय आणि एक्स बरोबर. येस सर. हे असेल. आता हे जर कम्पेअर केले तर त्याच्यावरून एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती मिळेल ए मिळेल. ए आणि एक्स इज इक्वल टू किती मिळेल बी. वाय इज इक्वल टू किती मिळेल A मायनस बी. हे मिळतं. मी काय करतो याला U1 म्हणतो आणि याला काय म्हणतो U2 म्हणतो. आता मला काय उपयोग नाही याचा मला काही नाही. मग मी असं म्हणू शकतो हा माझा डायरेक्ट फॉर्म्युला घेतो ए बी इज इक्वल टू एक्स U1 होता ना मग एक्स ची किंमत किती आहे बी U1 प्लस वाय ची किंमत किती आहे A minus B U2. ए मायनस बी U2. ही अशी आहे. म्हणजे हा तुम्हाला काय मिळाला फॉर्म्युला मिळाला. तुम्ही फॉर्म्युला काय केला सॉल्व्ह केला. आता काय करायचं असतं तुम्हाला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनला मी इथं करतो आणि इथं तो मॅट्रिक्स लिहितो एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस हा मॅट्रिक्स लिहितो. मला काय करावं लागतं मला काय करावं लागतं टी ऑफ U1 घ्यावा लागतो. त्याची इमेज टी ऑफ U1 काय येईल सांगा बरं 2 1
टी ऑफ U1 काय आहे त्याची इमेज काढायची टी ऑफ U1 हा कोणाच्या कॉम्बिनेशनला लिहायचा एचच्याच लिनियर कॉम्बिनेशनला लिहायचा. पण एचच्या लिनियर कॉम्बिनेशनला कसा लिहायचा तर आपल्याकडे फॉर्म्युला ए ची किंमत 2 घ्या बी ची ही घ्या म्हणजे हा कसा लिहिता येईल मला 2U1 इथं पहा 2U1 आणि ए मधून बी गेला म्हणजे प्लस U2 असं लिहिता येईल. येस असं लिहिता येईल ना सर. नाही एकदा चेक करा. बरोबर तो -U2 येईल ना? +1 येईल सर. B2 काय येईल एक मिनिट इक्वेशन पुन्हा सॉल्व्ह करू आपण. आपलं इक्वेशन सर काय ए आलं होतं मायनस बी ना मग 1 - 2 येईल ना. सॉरी 1 मायनस किती येईल 2 2 नाही ना आपण -1 येईल सर. 2 काहीतरी मिस्टेक केलेली आहे आपण पहा ए बी हा वेक्टर कसा लिहिला होता ए बी इज इक्वल टू मी असंच लिहितो x 1,1 प्लस y 1,0 हे जर पाहिलं तर आपण काय आलं x प्लस y आला पहिला कोऑर्डिनेट आणि दुसरा कोऑर्डिनेट काय आला x आला बरोबर. याच्यावरून x इज इक्वल टू x प्लस y इज इक्वल टू काय आलं ए आलता आणि y इज इक्वल टू काय आलतं सॉरी x इज इक्वल टू काय आलतं x = b b आलतं y इज इक्वल टू काय आलतं a मायनस b बरोबर A होतं मायनस बी. हे बरोबर होतं हे बरोबर आहे हा फॉर्म्युला बरोबर आहे आपला. आता मला काय करायचंय बेसिस घ्यायचं आणि त्याची इमेज ही त्याच्याच लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायची म्हणजे कसं टी ऑफ U1 घ्यायचंय मला टी ऑफ U1 काय येईल टी ऑफ U1 हा असा 2 याच्या जागी आणि 1 काय येईल 2 1 2-1 येईल बरोबर हा काय येईल 2-1 येईल म्हणजे हा फॉर्म्युला टाकायचा मला काय करायचंय हा याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचंय ना मग ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू किती येईल 1 येईल ए ची व्हॅल्यू बरोबर आहे मी मिस्टेक केली मग बी ची व्हॅल्यू किती आहे 1 U1 मग मी 2 लिहिली ना त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं 1 U2 म्हणजे हा जो मॅट्रिक्सचा झाला त्याचा पहिला कॉलम काय आला 1 1 आला 1 1 नंतर टी ऑफ U2 घ्यायचा टी ऑफ U2 काय येईल x ची किंमत 1 आणि y ची किंमत 0 हा किती येईल 1 0 येईल मग हा 1 0 जर आला तर हा रिप्रेझेंटेशन कसा येईल बी ची व्हॅल्यू ए ची 1 आणि बी ची किती 0 याच्यात जर टाकली तर हा किती आला 0 U1 प्लस 1 U2 1 म्हणजे U2. दुसरा कॉलम कसा आला 0 1 0 1 0 1. हा मॅट्रिक्स आला मी आता हे इरेज करतो मला जे काढायचे त्याच्यातलं मला एक मिळालं काय मिळालं हा मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन मिळालं बरोबर हे झालं. आता मला काय करायचंय हे काढायचंय व्ही चे कोऑर्डिनेट काढायचे व्ही चे कोऑर्डिनेट रिलेटिव्ह टू द बेसिस एस काढायचे मग व्ही ला कसं लिहिणार मी याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिणार ना U1 आणि U2 च्या कारण रिलेटिव्ह टू द बेसिस काय काढायचे एस काढायचे पहा हा फॉर्म्युला झाला तुमचा व्ही काय आहे 2 3 आहे हे तुम्हाला ऑलरेडी आहे म्हणजे फॉर्म्युलाचा उपयोग पहा तुम्ही 4 ठिकाणी करताय ए बी ए ची किंमत किती आहे 2 बी ची किंमत किती आहे 3 म्हणजे 3U1 प्लस ए मधून बी गेला तर किती येईल -U2 -1 U2 म्हणजे हे जे आहे इथं लिहितो मी त्याचे कोऑर्डिनेट किती आहेत 3 आणि -1 किती आहेत 3 आणि -1 3 आणि -1 हे झालं. आता मला काय काढायचंय त्याची इमेज काढायची हे समजतंय सगळ्यांना बऱ्याच जणांना येस सर. येस काय समजलं नाही तुमच्याकडे उपाय आहेत मी युट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो. नंतर काय काढायचं मला एफ ऑफ ई काढायचं एफ ऑफ ई काय येईल तर एफ ऑफ 2 3 एफ ऑफ 2 3 डेफिनेशन काय येईल दोघांची सम म्हणजे 5 आणि नंतर वाय म्हणजे किती येईल 5,3 म्हणजे हा तुम्हाला कसा करायचा आता याच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहायचं आहे याच्या म्हणजे इथं ए ची व्हॅल्यू किती आहे 5 बी ची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे हा किती आला 3U1 प्लस 2U2 म्हणजे आता पहा मला एफ ऑफ बी चे कोऑर्डिनेट मिळाले ते किती मिळाले 3 आणि 2 मिळाले मला एफ ऑफ बी चे काय मिळाले कोऑर्डिनेट मी आता ही रेज करतो आणि ते कोऑर्डिनेट लिहितो एफ ऑफ बी चे कोऑर्डिनेट मिळाले किती मिळाले मला
3 3 आणि 2. हे आता मला जे लागतं ते सगळं मिळालं. पहा मी फॉर्म्युला Yes. काढला, त्याचा उपयोग पहा मी 4 वेळेस उपयोग केला. पुढं बेसिसच्या इमेज लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिताना व्ही चे कोऑर्डिनेट काढताना एफ ऑफ व्ही चे कोऑर्डिनेट काढताना जर फॉर्म्युला नसता काढला तर तुम्हाला 4 सेपरेट करावं लागले असते. आता मला काय करायचं, याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन हे लेफ्ट हँड साइड काढतो मी. याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन 1 0 1 1. त्याच्यानंतर याचं मॅट्रिक्स याचं रिप्रेझेंटेशन काय आलं 3 -1. हे कसं लिहायचं, कॉलमला लिहायचं 3 -1. हे कॅल्क्युलेट करा किती येईल, n याला म्हणजे किती आले 3, याने 3 आणि हे वजा 1 म्हणजे किती आले 2 आले. 2. आलं का हे रिप्रेझेंटेशन? एफ Yes, ऑफ sir. व्ही चे कोऑर्डिनेट. तर हे 3 म्हणजे? -1 कोणतं 3 -1? हे आहे ना, आपण काढला होता ना. येस सर. समजलं एक्झाम्पल? आपण हे व्हेरीफाय केले फक्त. म्हणजे पहा तुम्हाला जर ही गोष्ट काढायची असेल, एफ ऑफ चे कोऑर्डिनेट काढायचे असतील तर रिलेटिव्ह टू द बेसिस एस, तुम्ही व्ही चे कोऑर्डिनेट काढा रिलेटिव्ह टू द बेसिस एस, आणि हे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन जर असेल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं हे चुकतंय. म्हणजे कोणती साइड काढायची असली तर कोणती साइड काढली तरीही चालतं. समजलं हे? सर आता आम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये एमसीक्यू कसा विचारला जाऊ शकतो, बिकॉज इथं म्हणजे बरेचशे कॅल्क्युलेशन पण आहे ना सर. हे विचारलं जाऊ शकतं की कोणतं बरोबर आहे, काय बरोबर आहे, खालीलपैकी 3-4 ऑप्शन दिलेले असतील ना, त्यातला हा एक ऑप्शन असेल असा. ते जर ऑप्शन करेक्ट असेल तर ते लिहायचं. जर दुसरे वेगळे ऑप्शन असले, जर मी असं म्हटलं एफ ऑफ एस एफ एस इंटू एफ ऑफ व्ही एस इज इक्वल टू व्ही एस, असे आम्ही 4 ऑप्शन दिले. हे एक दिलं, हे एक दिलं, आणि असं आणखी एक दिलं. तर त्यातलं कोणतं बरोबर आहे ते चूज करायचं. कळलं? येस सर. पण ह्या युनिटवर किती क्वेश्चन? स्टेटमेंट हो, स्टेटमेंट विचारलं जाईल आणि विचारलं जाईल की खालीलपैकी कोणतं बरोबर आहे. स्टेटमेंटचा एवढा पार्ट शिल्लक ठेवला जाईल, मग तुम्हाला ते करेक्ट शोधायचं. पण या युनिटवर किती क्वेश्चन आहेत? बेनाडोला सर 5. किती क्वेश्चन आहे? 5. कोण ओरडतंय असं? सगळे म्यूट व्हा. सगळे म्यूट व्हा. आयडिया लक्षात आली? येस सर. Yes, sir. मी आता यातल्या काही गोष्टी स्किप करतोय, म्हणजे करणार आहे, अजून तरी केल्या नाही, पण जास्त जे आहेत ना त्याचा काही जेवढा उपयोग नाहीये ते मी स्किप करणार आहे. हे पहा आता, हे वरच पहा, याच्यात काही डिटेल जाणार नाही, याच्यावर विचारणार नाही, हे सांगतो मी आता. हे काय आहे? व्ही हा एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे ओव्हरफिल्ड के, आणि एस हा काय आहे? बेसिस आहे. म्हणजे व्ही हा एन डायमेन्शनल स्पेस आहे, मग एखादं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन देऊ शकता ना तुम्ही व्ही पासून व्ही पर्यंत, बरोबर? हे जे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन लिनियर ऑपरेटर दिला त्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढू शकतो रिलेटेड टू द बेसिस एस. हा मॅट्रिक्स येणार आहे किती बाय किती? एन बाय एन, नागपूर बाय नागपूर. का? कारण इथं डायमेन्शन किती? एन. म्हणजे याचं जे रिप्रेझेंटेशन येईल हे काय येईल? एन बाय एन येईल, बरोबर? यालाच आपण काय म्हटलं होतं? मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ टी असं म्हटलं होतं, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आता पहा, मग मी एक फंक्शन घेतो, कोणतं? एम नावाचं फंक्शन घेतो. कुठून घेतो? हे सगळे ऑल हे आहेत लिनियर ऑपरेटर आहेत. हे काय आहेत? ऑल लिनियर ऑपरेटर, व्ही पासून व्ही पर्यंत. आणि एम काय आहे? एन बाय एन मॅट्रायसेसचा सेट आहे. हा एम काय आहे? एन बाय मॅट्रायसेसचा सेट आहे. आता पहा, हा काय आहे? लिनियर ऑपरेटर. याच्यात फंक्शन कसं घेतो पहा, इथं मी जर टी घेतला, इथं मी फंक्शन घेतलं टी, तर त्याची इमेज म्हणजे एम ऑफ टी ही काय घ्यायची? तर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन घ्यायची. हे काय करायचं? टीचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन घ्यायचं रिलेटिव्ह टू द बेसिस एस. लक्षात आलं हे? फॉर एक्झाम्पल पहा, एम इज इक्वल टू सेट आहे ए ऑफ आर टू. म्हणजे ए ऑफ आर टू म्हणजे काय? ए ऑफ आर टू म्हणजे काय?
असे सगळे एफ हे काय आहेत, लिनियर ऑपरेटर आहेत R2 पासूनचे R2 पर्यंत. हे एफ हे काय आहेत, लिनियर ऑपरेटर आहेत. हा सेट झाला. आणि त्याच्यानंतर एम हा काय करतो, 2x2 मॅट्रायसेसचा सेट घेतो. हा काय करतो, 2x2 मॅट्रायसेसचा घेतो. आता इथे एखादं फंक्शन घेतो. इथे एफ जर घेतला मी, तर एफ ची इमेज काय करायची, तर ह्या एफ चं काय करायचं, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन द्यायचं. म्हणजे याचं काय येणार आहे, मॅट्रिक्स येणार आहे 2x2. समजलं हे? आता जर फंक्शन दिलं असतं एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय होतं, एक्स प्लस वाय कॉमा वाय असंच होतं ना. Y. हे जर दिलं असतं तर त्याची इमेज काय होती, त्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काय होतं, 1 1 आणि 1 0 1. 0 1 0 1. म्हणजे पहा, इथं जर तुम्ही हे फंक्शन घेतलं असतं तर त्याची इमेज काय गेली असती, हे. म्हणजे प्रत्येक लिनियर ट्रान्सफॉर्मेशनला काय येतं, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन येतं. आणि प्रत्येक मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन हे काय असतं, लिनियर ऑपरेटर असतं. म्हणजे लिनियर ऑपरेटरला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन असतं आणि मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन हे काय असतं, लिनियर ऑपरेटर असतं. हे असण्यासाठी हे आयसोमॉर्फिक असावं लागेल. म्हणजे हे जे रिलेशन आहे, हे फंक्शन आहे, हे काय आहेत, आयसोमॉर्फिक आहेत. म्हणजे इथं काय सांगतं एवढंच लक्षात घ्या. याचा अर्थ काय, आयसोमॉर्फिक आहे म्हणजे काय, ही गॅरंटी देते की तुम्ही कोणताही लिनियर ऑपरेटर घ्या, त्याला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. एखादा बेसिस दिला त्याच्या रिलेटिव्ह त्याला काय आहे, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. आणि इनव्हर्स पण टू कारण प्रत्येकाला प्री इमेज आहे. म्हणजे काय, प्रत्येक मॅट्रिक्स हे काय असतं, लिनियर ऑपरेटर असतं. प्रत्येक मॅट्रिक्स काय असतं, लिनियर ऑपरेटर असतो. आणि प्रत्येक लिनियर ऑपरेटरला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. हा थेरम हे सांगतो. हा थेरम काय सांगतो कळतंय? या थेरम मधून काय अर्थ काढायचा, समजलं हे? सर परत सांगा ना. हा थेरम काय सांगतोय की तुमचं सर कोणतंही एका लिनियर, कोऱ्या जागेवर सांगा. हे सांगायचं काय नाही, असं ओरली जर सांगायचं झालं तर काय नाही. पहा, हा थेरम काय सांगतोय, मी हे सांगतो, एफ हे लिनियर ऑपरेटर असेल, एफ हा लिनियर ऑपरेटर असेल तर त्याला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन असतंच. एस हा बेसिस घ्या, एस हा काय करा, बेसिस घ्या, त्याला हे असतंच. आणि एखादा मॅट्रिक्स असेल, सपोज ए हा मॅट्रिक्स आहे एन बाय एन साईजचा, तर हे काय असतं, थोडक्यात आर एन टू आर एन म्हणण्यापेक्षा व्ही टू व्ही हा काय असतो, लिनियर ऑपरेटर असतो. हा काय असतो, लिनियर ऑपरेटर. म्हणजे थेरम काय सांगतो, लिनियर ऑपरेटर असेल तर त्याला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे, आपल्याला माहिती आहे कसं काढायचं. आणि मॅट्रिक्स असेल तर मॅट्रिक्सने मल्टिप्लिकेशन हे काय येतं, लिनियर ऑपरेटर येतं. गॅरंटी देते हे. इथून मग आपण गॅरंटी पाहिली का, आपण फक्त सांगत नाही. होतो मॅट्रिक्स No, रिप्रेझेंटेशन sir. आहे. हे थेरमचं स्टेटमेंट गॅरंटी देते. आपण काय याचं प्रूफ पाहत नाही, पण हे थेरमचं स्टेटमेंट काय करते, गॅरंटी देते की तुम्हाला काय असणार आहे, प्रत्येक लिनियर ऑपरेटरला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन मिळणार आहे. समजलं? Yes, sir. थेरम एवढाच अर्थ काढा, बाकी काय काढायची गरज नाही. तुम्हाला काढायचं असलं तर काढू शकता, इझी आहे. कारण हे आयसोमॉर्फिझम मध्ये जातं, त्याच्यामुळे मी काय डिटेल देत नाही. म्हणजे इथंच पहा ना, हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन घेतलं त्याला काय आहे, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. आणि उलट पण इथे एखादा मॅट्रिक्स घेतला तर तो काय असतो, लिनियर ऑपरेटर असतो, या स्वरूपात. आता हे एक पहा, हे स्टेटमेंट, सपोज एफ जी हे काय आहेत, लिनियर ऑपरेटर आहे. याच्यातले आहेत, त्याचा अर्थ काय, ते लिनियर ऑपरेटर आहेत. म्हणजे एफ हे फंक्शन कुठून कुठवर आहे, व्ही पासून व्ही पर्यंत. जी हे फंक्शन कुठून आहे, व्ही पासून व्ही पर्यंत. एफ प्लस जी हे फंक्शन कुठून आहे, व्ही पासून व्ही पर्यंत, बरोबर. त्याच्यानंतर के एफ हे फंक्शन कुठून आहे, व्ही पासून व्ही पर्यंत. डोमेन चेंज होतो का, नाही. आता पहा, एफ चं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे, मी त्याला कसं दाखवतो, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ. मला जी चं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे, मी त्याला कसं दाखवतो, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ जी. मला याचं पण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन येईल, एफ प्लस जी. कारण लिनियर, आताच पाहिलं आपण की प्रत्येक लिनियर ऑपरेटरला काय आहे, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. हा पण लिनियर ऑपरेटर येतो, याचं पण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. पहा आता हे थेरम काय, हे स्टेटमेंट काय सांगतंय की याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढलं एफ प्लस जी चं, तर ते मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काय असतं, या लिनियर ऑपरेटरचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढलं तर ते काय असतं, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ प्लस मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ जी, किंवा त्याला असं दाखवलं तरी चालेल क्लोज ब्रॅकेट मध्ये. पुन्हा याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ के एफ हे काय असतं,
मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ आणि त्याला डाव्या साईडने काय करायचं के ने मल्टिप्लाय करायचं हे. आणि हे जे वर आहेत ना ते आयसोमॉर्फिझम म्हणजे काय ते 1 1 ऑन टू असणारच आहे. हे लक्षात आलं? येस सर. आता माझा प्रश्न Yes, असा आहे, sir. मी हे जर पाहिलं एफ जी पाहिलं ए प्लस जी हे व्ही टू व्ही आहे, के एफ पण हे आहे, जी सर्कल एफ पण व्ही टू व्ही आहे ना, बरोबर. आणि आपण पाहिलेलं आहे की हे पण काय असतो लिनियर ऑपरेटर असतो, हा पण काय असतो लिनियर ऑपरेटर आहे. मग याचं पण मला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन येईल ना. मग कोण सांगेल याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन sir. काय असेल? म्हणजे आपण याला काय म्हटलेलं आहे जी एफ म्हटलेलं आहे. याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काय असेल कोण सांगेल? मॅट्रिक्स F. रिप्रेझेंट ऑफ Sir, जी इंटू मॅट्रिक्स M- रिप्रेझेंट ऑफ एफ. आता मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ जी सर्कल, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ, आणि दुसरं देतो इथंच लिहितो खाली मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ जी इंटू मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ. कोणतं बरोबर असेल? खालचं पहिलं हे का हे? Second number. सेकंड. याला 1 नंबर Second म्हणा, one. याला 2 नंबर म्हणा. पहिलं का चुकीचं 1 आहे? नंबरचं बरोबर. 1 नंबरचं का बरोबर आहे, का चुकीचं आहे? हा काय आहे? सर F वर पण ऑपरेट व्हायला हवं ना. नाही, हा काय मला सांगा आधी. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन हे काय आहे? मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. मॅट्रिक्स मध्ये कॉम्पोजिशन ऑपरेशन चालतं का? नो सर. कॉम्पोजिशन ऑपरेशन कुठे असतं? फंक्शन मध्ये असतं. म्हणजे कोणते असण्याची शक्यता? आता हा फक्त गेस आहे ना, तुम्ही काय थिअरी शिकलात का? नाही, हा फक्त गेस आहे. ऍक्च्युअली हे बरोबर आहे. काय असतं? मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ जी सर्कल एफ इज इक्वल टू मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ जी इंटू मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ. समजलं हे? Yes, सर Yes, इथं sir. एफ सर्कल जी पण होऊ शकतं का? हो, कारण लिनियर ऑपरेटर आहे ना. जी सर्कल एफ पण एक्झिस्ट आणि एफ सर्कल जी पण एक्झिस्ट आहे ना. येस सर. ते काय? कारण व्ही टू ही आहे. जर वेगळं असेल तर मग डिपेंड करतं. मग पुढचा थेरम तोच आहे. हा, हे जर लिनियर ऑपरेटर असेल तर जी सर्कल एफ हे काय असतं? इक्वल टू, इथे इक्वल टू बरं कसं आहे, जी सर्कल एफ च मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन हे काय असतं? मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ जी इज इक्वल टू मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ. हे बरोबर आहे का? बरोबर आहे का हे? नाही. नाही. का नाही? कारण मॅट्रिक्स हे कम्युटेटिव्ह नसतात. Multiple. ए बी नॉट इक्वल टू बी आहे, त्याच्यामुळे हे रॉंग आहे. लक्षात आलं? हो. येस सर. येस. आता पुढचं पाहू आपण चेंज ऑफ बेसिस. काय करू? चेंज ऑफ बेसिस पाहू. आधी डेफिनेशन पाहून मग एक्झाम्पल पाहू, कारण डेफिनेशनला आपल्याला काही एवढं वेटेज द्यायचं नाही. मला काय करायचे? बेसिस चेंज करायचे दिलेल्या लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचे, किंवा दिलेल्या लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचे काय करायचे? बेसिस चेंज करायचे. म्हणजे बेसिस चेंज झाले तर काय प्रॉपर्टी चेंज होतील हेच ना. सपोज हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन माझं कोणतं? व्ही टू व्ही. याचे मी जर बेसिस काढले एस, या लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा एस बेसिस घेतला आणि एस डॅश बेसिस घेतला, तर एस बेसिस घेतला तर याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काय असेल? आणि एस डॅश जर मी घेतला तर त्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काय असेल? मग त्याच्यानुसार प्रॉपर्टी पुढच्या काय होतील? त्या प्रमाणात चेंज होते. मला आता काय करायचंय? असं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काढायचं की मला बेसिस चेंज करण्यासाठी मला काय, हे डायरेक्ट मला काहीतरी फॉर्म्युला मिळाला पाहिजे की याच्यावरून मला इथं जाता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचंय? मला बेसिस चेंजचा मॅट्रिक्स काढायचा आहे. मला काय करायचंय? चेंज ऑफ बेसिस याचा मॅट्रिक्स काढायचा आहे. पहा, डेफिनेशन काय सांगते? तुम्हाला 2 बेसिस लागतील, कारण बेसिस जर चेंज करायचा झाला तर. एस हा बेसिस आहे वेक्टर स्पेस व्हीचा, आणि दुसरा पण हा बेसिस आहे व्हीचा. म्हणजे असे 2 बेसिस आहे, एस आणि एस डॅश. आता मला काय करायचंय? एस हा बेसिस चेंज करून काय करायचं? एस डॅश करायचंय. एस हा बेसिस करून काय करायचं? एस डॅश करायचं. आता पहा, बेसिसचा अर्थ काय? बेसिसची दुसरी डेफिनेशन काय? बेसिसची दुसरी डेफिनेशन काय? Planning set. नाही, दुसरी की प्रत्येक Yes, वेक्टर हा Linear युनिकली co- रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे. बेसिसच्या combination. लिनियर कॉम्बिनेशन मध्ये युनिकली एक्सप्रेस करता येतो. व्ही मधला युनिकली प्रत्येक वेक्टर. रिप्रेझेंट. बरोबर. आता पहा, म्हणजे हा एच डॅश हा जर बेसिस आहे, एच डॅश जर हा बेसिस आहे,
तर सॉरी एस हा जर बेसिस आहे, एस हा काय आहे बेसिस, तर मी व्ही मधला कोणताही वेक्टर घेतला तर तो मला एस च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. म्हणजे मी V1 घेतला तो व्ही मधलाच आहे ना, कारण बेसिस आहे. V1 हा व्ही मधला घेतला तर V1 मला बेसिसच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये युनिकली लिहिता येईल. म्हणजे याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये कसं लिहिता येईल, A11 U1 प्लस A12 U2 इथं असं लिहिता येईल. बरोबर. परत दुसरा कोणताही वेक्टर घेतला तरी तो मला या बेसिसच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. मग मी V2 घेतला, V2 हा याच्यातले घेतोय बरं का मी, मग मला हा U1 U2 च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. म्हणजे पहा, मग मी याच्यातला प्रत्येक वेक्टर ह्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो. V1 हा U1 U2 UN च्या, V2 हा U1 U2 UN च्या, Vn हा U1 U2 UN च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये मला लिहिता येतं. हे लिहिता आलं तर काय करायचं, मॅट्रिक्स फॉर्म करायचा. कोणता, याच्या कोऑर्डिनेटचा मॅट्रिक्स फॉर्म करायचा. याचे काय कोऑर्डिनेट घ्यायचे, पण ते कोऑर्डिनेट काय करायचे, रोला न लिहिता काय करायचे, कॉलमला लिहायचे. A1n, त्याच्यानंतर पुढचं A21 A22 A2n, त्याच्यानंतर AN1 AN2 ANN. हा मॅट्रिक्स फॉर्म केला तर हाच मॅट्रिक्स काय असतो तुमचा, चेंज ऑफ बेसिस मॅट्रिक्स असतो. आणि हा बेसिस चेंज कुठून केलाय, फ्रॉम S टू S डॅश केलाय. म्हणजे S डॅश चे वेक्टर मी S ला केला, म्हणजे S चा बेसिस कुठे नेलाय मी, S डॅश ला नेलाय. लक्षात आलं हे, लक्षात आलं का? हो का नाही? येस सर. आपण एक्झाम्पल घेतल्यावर आणखी क्लिअर आहे. इथं कसं लिहिलंय की हा मॅट्रिक्स काय आहे, चेंज ऑफ बेसिस मॅट्रिक्स P नाव दिलंय. तो कसा आहे PIJ, पण PIJ काय आहेत AIJ. म्हणजे आधी रोचा मॅट्रिक्स तयार करून त्याचा काय करायचं, ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजेच हा मॅट्रिक्स आहे ना, कॉलमला लिहा किंवा याच्या कोऑर्डिनेटचा मॅट्रिक्स बनवा, रोला लिहा आणि त्याचा ट्रान्सपोज घ्या. दोघी गोष्टी काय सेमच आहे. मग इथं असं केलेलं आहे. याला काय म्हणायचं, the P is called change of basis matrix किंवा transition matrix from S to basis S to S dash, S पासून S dash पर्यंत. मग आता मला सांगा बरं, जसं मी S पासून S dash करतोय तसं S dash पासून S करता येईल का? करता S येईल. पासून करता येईल का, कारण दोघे काय तुमचे बेसिस आहे. मग मला जर करायचं असेल तर S dash पासून, मला जर S डॅश पासून S पर्यंत जर बेसिस करायचं असेल तर मला S चे इलिमेंट घ्यावं लागतील. U1 घ्यावा लागेल आणि तो कोणाच्या याच्यात रिप्रेझेंट करावा लागेल, याच्या कशाला कन्वर्ट करायचं त्याचा बेसिस. U1 इज इक्वल टू काय, A11 घेण्याच्या ऐवजी मी काय करतो, B11 U1 प्लस सॉरी V1 सर. तर V1. V1 येईल ना. हो V1 प्लस B12 V2 प्लस 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 B1n Vn, नंतर U2 इज इक्वल टू B21 V1 प्लस 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 असं. आता मी पुढे काय लिहित नाही. मग याचे जे हे आहेत हे काय करायचे, कॉलमला लिहायचे. म्हणजे ते मॅट्रिक्स जो येईल तो काय असेल तुमचं मॅट्रिक्स, म्हणजे चेंज ऑफ बेसिस मॅट्रिक्स फ्रॉम कुठून असेल, S डॅश टू S. समजलं? याला नाव काय देऊ आपण, Q देऊ. जो आधी केला ते काय होतं P होतं आणि ह्याला काय नाव देऊ आपण, Q नाव देऊ. लक्षात आलं? सर आपण अगोदर जो केला तो आणि हा दोघे इक्विव्हॅलंट असतील का? अगोदर केला तो इक्विव्हॅलंट असतील का, त्याच्यापेक्षा एकदम छान प्रॉपर्टी ऍक्च्युली. हे इक्विव्हॅलंट तर हे डायरेक्ट काय असतात, एकमेकाचे इनव्हर्सच असतात. हे एकमेकाचे काय असतात, इनव्हर्स असतात. P आणि Q हे एकमेकाचे काय असतात, इनव्हर्स असतात. म्हणजे जर तुम्हाला P काढला, Q काढायचं काय करावं लागेल, एक तर तुम्ही ह्या प्रोसिजरने जा किंवा काय काढा, P चा इनव्हर्स काढा. तो काय मिळेल तुम्हाला, Q मिळेल. समजलं हे? येस सर. आता इक्विव्हॅलंट असतील का, काय वाटतं याच्यावरून, काय वाटतं सांगा. नाही सर, नसतील. नो सर. पुन्हा विचार करा, काल जे सांगितलं ते. ज्या अर्थी नसतील. इनव्हर्स निघतोय त्या अर्थी इन्व्हर्टिबल आहे, बरोबर.
येस. येस सर. म्हणजे पी आणि क्यू काय येणार आहे, इन्व्हर्टिबल येणार आहे. आणि जर इन्व्हर्टिबल असतील, डिटर्मिनंट नॉन झिरो असेल ते इक्विव्हॅलेंट येतील. समजलं? कॉनॉनिकल फॉर्म मध्ये नेलं तर ना सर? हो हो, रो कॅनॉनिकल फॉर्म मध्ये नेलं तर. कारण ही फार मोठी ना, इक्विव्हॅलेंटच्या पुढची प्रॉपर्टी. इनव्हर्स वेगळी प्रॉपर्टी, इक्विव्हॅलेंट पेक्षा भरपूर वेगळी प्रॉपर्टी. समजलं हे? हो, इथे आहे लिहिलेलं, इथेच दिलेलं आहे की पी आणि क्यू म्हणजे एस पासून एच डॅश पर्यंत जाताना काढता येईल. हे कोऑर्डिनेट दिलेले, रिलेटिव्ह द बेसिस एस काढलेले, हे रिलेटिव्ह द बेसिस काय काढायचे, एच डॅश काढायचे. आणि पी क्यू आणि हे बोथ काय असतात, इन्व्हर्टिबल असतात. हा थेरमच ऍक्च्युली. पी आणि क्यू वरच्यातले जे असतील तर क्यू हा काय असतो, पी इनव्हर्स असतो, किंवा पी हा काय असतो, क्यू इनव्हर्स असतो. समजलं हे? येस सर. ही एक नोट पाहू आणि मग नेक्स्ट लेक्चरला एक्झाम्पल पाहू. ही नोट काय सांगते पहा. आता कोणताही मॅट्रिक्स मी बेसिसला कन्वर्ट करू शकतो. हे इंटरेस्टिंग आहे पहा. एस हा काय आहे, U1 U2 UN हा एक बेसिस दिलाय तुम्हाला. हा काय दिलेला आहे, एक बेसिस दिलेला आहे. तर आणि एखादा तुम्हाला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दिलेला आहे, पी नावाचा काय केलेला आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दिलेला आहे. आता पहा, तुम्ही काय करू शकता, याचा पहिला रो घेणार आणि याला मल्टिप्लाय करणार. याचा पहिला रो घेणार आणि त्याला पहिला कॉलम घ्यायचा आणि याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचा. एक वेक्टर मिळणार आहे. दुसरा कॉलम घ्या, मल्टिप्लाय करा, दुसरा वेक्टर मिळणार आहे. म्हणजे असं V1 मिळणार आहे, V2 मिळणार आहे. असं करत करत गेलं तर तुम्हाला काय मिळेल, Vn मिळेल. म्हणजे असे तुम्हाला किती वेक्टर मिळतील, n वेक्टर मिळतील. त्याला काय द्या, एच डॅश नाव द्या. तर एच डॅश हाच काय असतो, बेसिस असतो. हे सगळेचे सगळे लिनियरली इंडिपेंडंट असतात, पण हा काय असतो, बेसिस असतो. म्हणजे दुसरा जर बेसिस तयार करायचं झालं तर कसं करायचं, एकदम इझी. कसं करायचं, पहिला बेसिस घ्यायचा, एक नॉन सिंग्युलर कोणताही मॅट्रिक्स घ्या. काय करा, नॉन सिंग्युलर कोणताही मॅट्रिक्स घ्या. म्हणजे आपण बेसिस पण चेंज करतोय. कोणताही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स घ्या, त्याच्या कॉलमचं आणि याचं मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल, VI मिळेल, V1 V2 Vn मिळेल. हा एच डॅश जो झाला तोच काय आला, तुमचा दुसरा बेसिस आला. आणि तुम्ही जर चेंज ऑफ बेसिस काढला एस पासून एच डॅश पर्यंत, तर हा काय येणार तुमचा, जो तुम्ही पी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स घेतलाय तर तोच येणार आहे. समजलं हे? समजलं का? नाही सर. सर परत सांगा. बरं, एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजलं नाही तर सांगायचं, मला विचारायची पण वेळ नाही येऊन द्यायची. काय काय केलं तर V इज इक्वल टू काय करू आपण, R2 करू. V इज इक्वल टू R2. आता एखादं मला हे सांगा बरं, बेसिस स्टँडर्ड सोडू ना, 1 1 आणि 1 0. आणखी थोडं मोठं घेऊ. आपल्याला काय मोठं कॅल्क्युलेशन नाही करायचं. हे झालं. आता एखादा मला मॅट्रिक्स सांगा बरं, पी नावाचा, कोणताही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, कोणताही नॉन सिंग्युलर. 1 2 3 4. किती, 1 2 3 4. 3 4 हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स येतोय. आता हा थेरम काय सांगतोय की तुम्ही व्ही घ्या. व्ही कसा घ्या की याचे हे कॉलम, याचे कॉलम 1 आणि याचा रो पहिला 1 1 प्लस 3 हा आणि हा 1 2, नंतर याला V1 म्हणा. V2 काय करा तसाच, याचा पुढचा कॉलम 2 1 1 प्लस 4 1 2 हे काढा. हे जर सॉल्व्ह केलं तर किती येईल, हे सॉल्व्ह केलं तर किती येईल, हा 1 1 4 कॉमा 1 1 कॉमा आणि हा 3 6. म्हणजे हा जर कॅल्क्युलेट केला तर किती आला, 4 7 बरोबर. 4,7. आणि येस सर. हा जर कॅल्क्युलेट केला तर हा 2 2 प्लस 4 आणि 4 8 विच इज इक्वल टू काय येणार आहे, 6 आणि 6 10. 10. तर तुम्ही हे जे वेक्टर घेतले एच डॅश म्हणजे कोणते, 4 7 आणि 6 10 हे जर घेतले तर हे काय करतात, बेसिस फॉर्म करतात R2 चा. हा R2 चा बेसिस आहे, हा दुसरा बेसिस काय करतात, R2 चा बेसिस फॉर्म करतात. आता तुम्ही काय करू शकता, बेसिस चेंज करू शकता ना. एस टू एच डॅश बेसिस चेंज करणार. ज्यावेळेस तुम्ही एस टू एच डॅश बेसिस चेंज करायला जाल, त्याचा जो मॅट्रिक्स येईल तो मॅट्रिक्स हाच येणार आहे, कारण आपण ऑप्टिनच तसा केलाय ना. आपण ऑप्टिनच तसा केलाय.
समजलं हे? सर तो मॅट्रिक्स येतो कसा ते दाखवा ना. कोणता? हाच हा मॅट्रिक्स. आता आपण पाहिलं ना कसं करायचं. सर. कसं करायचं आपण पाहिलं ना. काय करायचं, याचा 4-7 घ्यायचा. 4-7 काय करायचं, आता मी दाखवतो. ऑलरेडी केलेलं आहे आपण, हेच केलं, इथंच केलंय. 4-7 घ्यायचा. 1-1 आपण केलंय ना. हे पहा, इथं याला U1 म्हणा, याला U2 म्हणा, याला V1 म्हणा आणि याला V2 म्हणा. मग काय करायचं, V1 घ्यायचा आणि लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचा U1 आणि U2 च्या. बरोबर. आता पहा, ऑलरेडी 4-7 आपण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिलंय ना. हा 4-7 याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिलेलं, याच्या बेसिसच्या. त्याचे कोऑर्डिनेट काय आले, 1 आणि 3. म्हणजे 1 आणि 3 काय करायचे, कॉलमला मानायचे. पुन्हा V2 घ्यायचा, याच्या लिनियर कॉम्बिनेशनला लिहायचं. ऑलरेडी आपण घेतानाच तसा घेतलेला आहे ना. 6 या अशा लिनियर कॉम्बिनेशनला घेतला, म्हणजे काय आले, 2 आणि 4 आले. 2 आणि 4 याच्या कॉम्बिनेशनला म्हणायचे. म्हणजे हा चेंज ऑफ बेसिस झाला S to S', आणि हा मॅट्रिक्स काय आले तुमचे, सेम आले. आपण पाहिजेत आपल्याला उदाहरण, आपण फक्त थिअरी पाहिजे. लक्षात आलं हे? तुम्ही पुढचे Yes, sir. एक्झाम्पल पाहिलं आणखी क्लिअर होईल Yes, sir. तुमचं. चालेल. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल पाहू. सर, मॅट्रिक्स मध्ये AB इज नॉट इक्वल टू B